एखादा फोटो तो फक्त एक फोटो नसतो. कधीकधी ना त्यात एक अख्खी गोष्ट दडलेली असते, एक खूप मोठी आणि गुंतागुंतीची गोष्ट. आज आपण काय करणार आहोत, तर असाच एक फोटो घेऊया आणि त्याला अक्षरशः उलगडून पाहूया. बघूया तरी काय अर्थ दडलाय त्यात. तर हा आहे तो फोटो, याच्यावरच आपण आज बोलणार आहोत. हे दृश्य आहे व्हिएतनाममधल्या हनोई शहराचं. आणि खरं सांगायचं तर पहिल्यांदा बघितल्यावर काय वाटतं, की अरे कुठल्या तरी टुरिस्टने काढलेला एक साधा फोटो आहे. पण खरंच का? हा इतका साधा आहे? हा फोटो नक्की काय सांगतोय? यात फक्त एक दृश्य आहे की त्याच्या मागे अजून काहीतरी खोल अर्थ दडलेला आहे? हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला पुढे घेऊन जाईल. चला, या फोटोकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलूया. समजा हे फक्त एक चित्र नाहीये, तर हा एक मुद्दामहून तयार केलेला मेसेज आहे. कारण फोटोंमध्ये ना कल्पना पोचवण्याची एक जबरदस्त ताकद असते. ओके, तर हा मेसेज उलगडायचा कसा? सुरुवात करूया सगळ्यात सोप्या गोष्टीपासून, म्हणजे यात जे शब्द लिहिलेले आहेत त्यांच्यापासून. बघा, सगळ्यात पहिलं काय दिसतं तर हे नाव हनोई स्काय. एकदम स्पष्ट. इथूनच कळतं की गोष्ट हनोई शहराची आहे. ठिकाण पक्क झालं. आणि त्या नावाच्या खाली बघा एक घोषवाक्य आहे, आज नवीन, उद्या उत्तम. हे किती इंटरेस्टिंग आहे नाही का? हे फक्त शब्द नाहीत, हे एक प्रॉमिस आहे, एक वचन आहे, प्रगतीचं, एका चांगल्या भविष्याचं. म्हणजेच काय, तर हे फक्त एक लेबल किंवा टॅगलाईन नाहीये, हा एक हेतू आहे, एक स्टेटमेंट आहे. हे दोन्ही शब्द मिळून त्या जागेला एक पॉझिटिव्ह, एक भविष्याकडे पाहणारी ओळख देत आहेत. चला, शब्दांचं झालं. आता वळूया या फोटोमधल्या व्हिज्युअल सिम्बल्सकडे, म्हणजे दृश्यात्मक प्रतीकांकडे. आणि इथेच तर खरी गंमत आहे. इथे परंपरा आणि आधुनिकता एकत्र येतात. जरा बारकाईने बघा, हा जो चकचकीत मॉडर्न साईनबोर्ड आहे ना, त्याच्या अगदी वर पारंपरिक कंदील लटकवलेले दिसतायत. हा या फोटोमधल्या सगळ्यात मोठा आणि महत्वाचा कॉन्ट्रास्ट आहे. आणि हाच तर या फोटोचा गाभा आहे. बघा, एका बाजूला आहेत पारंपरिक कागदी कंदील. ते काय सांगतात? तर आपला वारसा, आपली संस्कृती, आपला इतिहास. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे? तर एकदम आकर्षक डिझाईन्स आणि चमकणारे LED लाईट्स. हे कशाचं प्रतीक आहेत? प्रगतीचं, टेक्नॉलॉजीचं, भविष्याचं. पण मग प्रश्न पडतो की ही दोन इतकी वेगळी, इतकी परस्पर विरोधी प्रतीकं ती मुद्दामून अशी एकत्र का ठेवली असतील? या डिझाईनमागे काय विचार असेल? बरं, आतापर्यंत आपण शब्द पाहिले, प्रतीकं पाहिली. पण या फोटोत अजून काहीतरी आहे. माणसं. ह्या फ्रेममधल्या लोकांची भूमिका काय आहे हे समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. लक्षात घ्या, या दोन व्यक्ती त्या साईनबोर्डच्या आड येत नाहीयेत. उलट त्या मेसेजसाठी एक फ्रेम तयार करत आहेत. जणू काही त्या बदलाच्या साक्षीदार आहेत. आणि त्यांची पोझिशन अशी आहे की आपलं लक्ष आपोआप त्या मधल्या मजकुराकडे जातं. म्हणजे असंच समजा की त्या व्यक्ती म्हणजे आपणच आहोत. त्यांची उपस्थिती आपल्यालाही त्या हनोईच्या विजनचा एक भाग बनवते आणि त्यामुळे ते दृश्य आपल्याला जास्त जवळचं वाटतं. ओके, तर आत्तापर्यंत आपण बरेच धागेदोरे गोळा केले आहेत. चला, आता हे सगळे धागे एकत्र गुंफूया आणि बघूया की या फोटोचा नेमका अर्थ काय लागतो. तर आपल्याला काय काय क्लूज मिळाले? पहिलं म्हणजे एक महत्वाकांक्षी घोषवाक्य, जे एका चांगल्या भविष्याचं वचन देतं. दुसरं वारसा, म्हणजे ते कंदील आणि प्रगती, ते LED लाईट्स यांचे एक सुंदर व्हिज्युअल मिश्रण. आणि तिसरं एक अशी कंपोजिशन जी आपल्याला म्हणजे पाहणाऱ्याला या सगळ्या बदलाचा साक्षीदार बनवते. माहितीये का, या सगळ्या तंत्राला एक भारी नाव आहे, व्हिज्युअल रेटॉरिक, म्हणजे दृश्यात्मक अलंकारशास्त्र. सोप्या भाषेत सांगायचं तर व्हिज्युअल गोष्टी वापरून एक प्रभावी मेसेज तयार करण्याची कला. आणि हा फोटो म्हणजे त्या कलेचा एक क्लासिक एक्झाम्पल आहे. तर मग या सगळ्या कोड्यांचं उत्तर काय? मेसेज एकदम स्पष्ट आहे. हनोई हे असं शहर आहे जे आपल्या इतिहासाचा, आपल्या भूतकाळाचा सन्मान करतं आणि त्याचवेळी तितक्याच आत्मविश्वासाने एका आधुनिक भविष्याकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे हे फक्त एक दृश्य नाही, ही एका शहराने स्वतःच्या ओळखीबद्दल सांगितलेली एक काळजीपूर्वक रचलेली गोष्ट आहे, एक कथा आहे. आणि हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच की आपण ज्या शहरात राहतो त्या शहराच्या आकाशात, तिथल्या इमारतींमध्ये, रस्त्यांमध्ये असे कोणते संदेश दडलेले असतील?